ते हरामजादे दोन भाऊ आहेतच, ते ओवेसी. चालेल, ही पुढची सगळी इथेच येणार. वाटेल ते तोंडाला येतील ते बडबडत बसतात ही माणसं, त्यांच्यावरती काही नाही. आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली. माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही. हे सगळं सरकारी आशीर्वादाने. होय, मी जबाबदारीने बोलतोय, सरकारी आशीर्वादाने सगळ्या ह्यांच्या गोष्टी सुरू आहेत की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माती भडकवा, ज्याच्यात हिंदूंची माती भडकतील, मतदान आम्हाला. वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात नाही सहन करणार. मागच्या वेळेला एक मोर्चा काढला होता त्या ओवेसीच्या लोकांनी, ज्यावेळेला हे आझाद मैदानावरती, त्याला मोर्चाने उत्तर आपण दिलंय. बाकीचे लोक सगळे शेपट्या घालून बसले होते त्यावेळेला. कोण पुढे नव्हते आले. आणि आपण मोर्चा जाहीर केल्यावरती मग तिकडे जा, मग त्या काहीतरी स्मारकाला बघा, डागडुजी करा, काही लागलं तर नाही ना. तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली. पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेल. न्यायालयाने देखील या गोष्टींचा विचार केला पाहिजे. काय माणसं बोलतात आणि काय चाललंय. याकोबच्या केसला 22 वर्ष लागतात आणि आमच्या गणपतीचा आणि दहीहंडीचा निर्णय फटाक. सगळ्यावर बंदी. दहीहंडीमध्ये काय 20 फुटाची करायची, मग काय घरातल्या घरात फोडू. तर हे निर्णय देणारे कोण असतात, काय असतात, मी तुम्हाला सांगतो. माझं तर मागणी आहे, हे जेवढे देशभरामधले जेवढे न्यायाधीश आहेत ना, हे जोपर्यंत न्यायाधीश तिथे त्या खुर्चीत बसलेत तोपर्यंत त्यांचे मोबाईल काढून घ्या, त्यांची इंटरनेट सर्व्हिस काढून घ्या, त्यांच्याकडचे वर्तमानपत्र बंद करून टाका, त्यांच्याकडचे चॅनल बंद करून टाका. जो निर्णय येईल तो तात्काळ येईल आणि कायद्याने येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडे हे प्रकरण आहे त्या न्यायाधीशाचं कधी वर्तमानपत्रात आणि चॅनलवरती नाव येता कामा नये. बघा कसे पटापट निर्णय देतील. सलमान खानची केस, ऍक्सिडेंटची केस, 12 वर्ष. काय तपासताय काय, मला एकदा समजून तर सांगा. काय तपासताय? 12 वर्ष लागतात या गोष्टीला. नाही, प्रत्येक वेळेला बातमी येणार, मग बातमी आली की मग त्या न्यायाधीशाचं नाव येणार, मग न्यायाधीश खाली सगळं सांगणार, मग चालू, कोर्टापुढे सुरू. मी भीतीने सांगत नाहीये ही कुठची गोष्ट. या न्यायालयांबद्दल आम्हाला आदर आहे, तो घालवू नका तुम्ही. ही माझी न्यायाधीशांना विनंती आहे. जो निर्णय असेल तो कायद्याने तुम्हाला द्यावा लागेल. वर्तमानपत्र आणि चॅनल बघून तुम्ही निर्णय नाही देता कामा. काय येतं मध्येच म्हणजे पब्लिक आउटक्राय, त्याचा काय संबंध? बरं, पब्लिक आउटक्राय तुम्हाला कुठून कळला? वर्तमानपत्रातनं, चॅनलवरनं. बंद करून टाका ते पहिले चॅनल, बंद करून टाका वर्तमानपत्रांच्या घरी जायची. जोपर्यंत न्यायाधीश आहे तोपर्यंत ह्यांना हे सगळं बंद असलं पाहिजे, तर हे न्यायालयामध्ये न्यायाची बाजू धरतील आणि कायद्याने तात्काळ निर्णय देतील. इतके प्रलंबित सगळे आजपर्यंत केसेस आहेत या देशामध्ये, सुटत नाहीत. लोक चक्रा मारतायत, चपला झिजतायत, आयुष्य जातंय, निर्णय नाही. सगळ्या ठिकाणची परिस्थिती आपण जर बघितली, आज देशामधली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, काय महाराष्ट्रातली परिस्थिती, काय चाललंय तिथे वरती नरेंद्र मोदींचं? कसली मन की बात, बोलतच नाही, मौन की बात.
बरं हेच आरोप करत होते मनमोहन सिंग बोलत नाहीत, आता हेही बोलत नाहीत. मूळ विषयावरती बोलता येत नाही, सांगता येत नाही. आज जी देशामध्ये जी अराजकाची परिस्थिती आहे, काल कळलं तिथे कुठेतरी कोकणामध्ये कोणतरी अतिरेकी शिरले. चला आमचा सगळ्या बाजूने गेट ऑफ इंडिया येतोय तो घुसतोय. बरं खरे आहेत खोटे आहेत का निवडणुकांसाठी आले आहेत? बातम्या चालू ठेवायच्या, माती भडकवायची, मतदान मिळालं की निघून गेले. हे सगळं प्रकरण वाढत असताना नरेंद्र मोदींनी या विषयावरती बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. देशातल्या जनता, देशातली लोक आज भयभीत आहेत. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी मागे जेव्हा विधानसभेच्या वेळेला बोलत होतो, नरेंद्र मोदी ही खरं बोलायला गेलं तर ही शेवटची आशा आहे. पण ते जर असे वागायला लागले, ते जर अशा पद्धतीने वागायला लागले, ते जर गुजरातचा जप करत राहिले, कसं होणार? आणि ते तिथे बसलेत आणि ते अमित शहा इथे त्यांचे ते काय पक्षाचे अध्यक्ष म्हणून. मुंबईमधल्या गुजराती समाजाला काय झालं? काही भागांमध्ये तर काही गुजराती समाजाला फेपरत आलंय, नॉनव्हेज खायचं नाही. अरे तुम्हाला नसेल झेपत तर तुम्ही गप्पा बसा ना घरात. याचा खाण्यापिण्याशी काय संबंध? हे आलं कुठून नवीन हे सगळं? हे सगळं पहिल्यांदा त्या दक्षिण मुंबईमध्ये सगळं सुरू झालं. जेवढी नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत तेवढी सगळी बंद करायला लावायची. ही कुठची वेगळी दहशत? काय प्रकार सुरू आहे? एका बाजूला हे सगळे खोटे परवाने दिले जात आहेत, एका बाजूला खोटी आधार कार्ड दिली जात आहेत, एका बाजूला हा सगळा सामाजिक सगळा मात चढत चाललाय आणि त्याच्यामध्ये होरपळतोय कोण? आमचा मराठी माणूस. नाही दिशाला बघतोय, समजत नाहीये काय चाललंय, काय होणार आहे, काय घडतंय. आमची कुठे जाणार माणसं? आमची इमारत कोसळून मरणार माणसं. तुम्हाला नंतर वेळ देतो मी. हो बरोबर आहे. एक मिनिट ताई ऐका जर, मी त्याच्यावरतीच बोलतोय, जरा ऐका. तुम्ही आतमध्ये येऊन नंतर मला भेटा. आपण काही चुकीचं बोलत नाही. ही व्यथा आहे. हे खरं भय आहे की आज रात्री झोपलो तर सकाळी आम्ही जिवंत असू की नसू माहीत नाही. अशी आज आमच्या शहरामधली आज तिथली परिस्थिती, जिथे मराठी माणूस आज जीव मुठीत धरून राहतोय. कधी इमारत कोसळेल माहीत नाही. आमच्या महानगरपालिकांचं लक्ष नाही. सगळ्यांचं भलतीकडेच लक्ष. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पैसे कमवण्यात गुंतले, सगळे पैसे कमवण्यात. तर 7 पिढ्यांची जबाबदारी यांच्यावरतीच पडली आहे. पुढचे 6 अपंगच निघणारे जणू काय. असल्या सगळ्या गोष्टींमधनं वाट काढत असताना तुम्ही मशालीसारखं राहिलं पाहिजे. मागचा पुढचा कसलाही विचार न करता जिथे जिथे मराठी माणसाला त्रास होत असेल, जिकडे जिकडे ही लोक असतील, तुम्ही तिकडे आधार म्हणून वाटला पाहिजे, कार्ड म्हणून नाहीत. आज या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला वाटचाल करत पुढे जायचंय. हे इतकं सगळ्या खाणाऱ्या गोष्टींनी इतकं सगळं गटार तुंबलेलं आहे. हे सगळं गटार आपल्याला साफ करायला लागणार आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळे जे विषय मी तुम्हाला आता सगळे सांगितले, इथे तुमची लाथ ही बसलीच पाहिजे. ही आपली वाहतूक सेनेचे लोक कुठे आहेत हे त्यांनी हातात घेतला पाहिजे हा सगळा विषय. तुम्ही बाकीच्यांनी हा सगळा विषय हातामध्ये घेतला पाहिजे. हा सगळ्या रिक्षा टॅक्सांचा
आणि आज जर तुम्ही गाफील राहिलात या सगळ्या गोष्टींमध्ये, राज ठाकरे सतत सांगतोय, लोकांना असं वाटतंय राज ठाकरेला काहीतरी उत्तर प्रदेश आणि बिहार बद्दल काहीतरी द्वेष आहे. मला कसला आला द्वेष? आज माझ्या महाराष्ट्रामध्ये, आज चाकणसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी आज नवीन उद्योग आणतायत. मुख्यमंत्री जाहीर करतायत की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट आणू, आम्ही इतके पैसे आणतो आहोत, आम्ही हा कंपनी इथे आणतो आहोत. कितीही कंपन्या आणा, अभिनंदन तुमचं त्याबद्दल. पण ज्या कंपन्या येतील तिकडे माझी मराठी मुलं आणि मराठी मुलीच लागल्या पाहिजेत. बाहेरच्या प्रांतातले अजिबात खपवून घेतले जाणार नाही. इथली मुलं कामासाठी हात पसरतायत, बाहेर पडतायत, काम मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीयेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण होतात आणि आमच्या मुलांना मिळत नाहीयेत. बाहेरचे लोक येऊन घेऊन जात आहेत. आमच्याकडच्या महाराष्ट्रातले परवाने आमच्या मुलांना, मराठी मुलांना माहिती नाही. टॅक्सीचे परवाने निघाले, रिक्षाचे परवाने निघाले, काम करायला तयार आहेत मुलं. माहितीच नाही, सांगितलंच जात नाही. त्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं बारीक नजर असणं गरजेचं आहे, तुमची बारीक नजर असणं गरजेचं आहे. ती जर असेल तर ह्या कोणाची हिंमत होईल या असली गोष्टी करायची? आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय, जागृत राहा, जागृत राहा, जागृत राहा. हे सगळं जे महाराष्ट्राचं हे वाटोळं करतायत त्या सगळ्यांना आपल्याला खाली खेचणं गरजेचं आहे. मी हे सत्तेसाठी वगैरे सांगत नाही, सत्तेचा लालची नाही मी. आपली सत्ता रस्त्यावर. ही सगळ्यात महत्वाची. मराठी जनतेबरोबर आपण असणं गरजेचं आहे, त्यांना आपण बरोबर आहोत असं वाटणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कामाला लागणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण तुम्ही सर्वांनी जोमाने मोठ्या